दरम्यान 24 डिसेंबरच्या डेडलाईनचा मुद्दाही जरांगे महाजन यांच्या चर्चेत आला। 24 डिसेंबरपर्यंतची मुदत सरकारनंच आपल्याकडून मागून घेतली होती, याची आठवण जरांगे पाटलांनी करून दिली। तर अल्टिमेटमपेक्षा समाजाचं हित महत्त्वाचं आहे, असं उत्तर गिरीश महाजनांनी दिलं। प्रत्येक वेळेस वाढूनच दिलेलं नाही असं नाही, आम्ही कधी त्यांच्या शब्दाचा अवमान केलेला नाही। त्यांच्या शब्दाचा मान सन्मान मराठा समाजानं प्रत्येक वेळेस केलेला आहे। आताही करण्याचं किंवा न करण्याचं कारण नाहीये, परंतु हा वेळ त्यांनी घेतलेला आहे, आम्ही दिला नव्हता। मामा बरोबर ही 24 डिसेंबर त्यांनी वेळ घेतला होता की आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या, आम्ही दिला, मोठ्या मनानं मराठा समाजानं दिला। आता पाटील साहेब आपल्याशी त्या बाबतीत बोलतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे, पण त्यांनी सांगितलं, आपण सगळे दाखवतात लाईव्ह आहे, आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे, शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडा अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे। वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये, ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून आता एवढा अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे, त्याला त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे